एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। गोसन्मान आवाहन अभियान समिती मंगळूरनाथ यांच्या वतीने मंगळूरपीर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। गायीला राष्ट्रीय दर्जा अर्थात राष्ट्रमाता घोषित करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते। घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले। यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्याम खोडे यांनी उपस्थितांना संबोधित करत गोमातेला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी आमच्या पक्षाकडून प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले। मोर्चानंतर तहसील प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले असून या मागणीबाबत लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, मंगळूरपीर। हे पहा, गायी हे आपल्या भारताचं आराध्य दैवत आहे। पिढ्यानपिढी आपण गौमातेची पूजा करत आलेलो आहोत आणि आज गोमातेची संख्या एकदम अगिन्य राहिलेली आहे, फार कमी झालेली आहे। त्याच्यासाठी सगळ्यांना वाटते की गोमाता हा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित झाला पाहिजे आणि गोकत्तल आणि गोमातेवर अन्याय जे करतात त्यांना कठोर शिक्षा कशी होईल आणि त्याच्यासाठी एक कायदा व्हावा भारतामध्ये, त्याच्यासाठी हा आज गोरक्षकाचा तहसीलवर मोर्चा होता आणि याच्यामध्ये शहरातील ग्रामीण भागातील आमच्या माता भगिनी यांनी मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि हा विराट मोर्चा त्याचं स्वरूप आता तुम्ही बघितलं आहे। हे सगळे गोप्रेमी गोमातेला जोपर्यंत राष्ट्रीय दर्जा भेटत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत। नाही, एक भारतीय जनता पार्टीकडून पण खूप पाठपुरावा केला जातो, गाय बचाव गाय असं नारे दिले जातात। आपण एक आमदार आहात त्या पार्टीचे, तर आपल्याकडून काय पाठपुरावा होणार आहे? हे पहा, गोमातेसाठी शासनानं 20 लाख रुपयापर्यंत जे आपले गोशाला आहे त्यांना अनुदान चालू केलेलं आहे। 50 रुपयाप्रमाणे त्यांना चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून पण सुद्धा गोमातेसाठी जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गोमातेला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा आम्ही निश्चितच मिळवून देणार आहोत। तर आपल्यासोबत अनित भाऊ गावंडे सर, कसं बघता या विषयाकडे तुम्ही? सध्या भारतामध्ये गोमाता जे आहे हे एक गोमाता म्हणजे आपली आईच आहे आणि जे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जे गोमातासाठी जे चालू आहे की जे आपल्याला देशासाठी गोमाताचं हे करा, त्यामुळे आमचा भाजपच्या वतीने गोमातासाठी आमचं साऱ्याचं योगदान आहे। चित्रलेखाबद्दल काय सांगाल, एक सामान्य माणूस म्हणून कसं बघता या विषयाकडे? गाय बचाव देश बचाव व गाईला राष्ट्रीय दर्जा मिळाला पाहिजे, गोहत्या बंद झाली पाहिजे, गोहत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अनेक भावनांसह आजचा हा मोर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं मंगरुळनाथ शहर ग्रामीणमधून आलेला आहे। संपूर्ण देशभर हे तहसीलला निवेदन देऊन सरकारतर्फेपर्यंत निवेदन पोहोचवणं सुरू आहे। त्यामुळे निश्चितच आदरणीय पंतप्रधान श्री सध्या नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्व बाबीचा विचार करून निश्चितच या सकारात्मक निर्णय घेतील अशी भावना आम्ही आज आदरणीय आमदार साहेब माझ्या वतीनं व सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।